इंदुमती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संचालक श्री विकास बुजाडे यांच्या संकल्पनेतून आज वडाळी भुई येथे चांदवड तालुका शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली। या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव श्री रामजी रेपाळे यांच्या हस्ते करण्यात आले। या निमित्त धोडंबे येथे महाधन शेतकरी चर्चासत्र, शिवार शेतमाल खरेदी विक्री शुभारंभ तसेच भव्य नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी तालुक्यातील शेतकरी बांधव, विविध सहकारी सोसायटींचे चेअरमॅन, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा, शासकीय योजना खूप आहेत, पण ते इम्प्लिमेंटेशन त्याचं होत नाही, ते राबवले जात नाही। त्यासाठी अशा आपल्या लोकांनी, जसं विकास बुजाडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्याची आता खरी गरज आहे। मग अशा या कार्यक्रमाला मला जेव्हा आमचे सहकारी मित्र संजय बच्चाव, विकास बुजाडे हे आमच्याकडे आले, मी लगेच बोललो आपण करूया, खूप चांगलं काम आहे। आणि अशा पवित्र कार्यास उपस्थित एक कडवट शिवसैनिक आणि या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, संपर्क प्रमुख संजय बच्चावजी, निवृत्ती अण्णा धनवटे, सुरेशदादा डोकळे, कुगे अण्णा निवृत्ती बुले, कैलास कोतवाल, मेघनाताई रतुबे, नितीन उशीर, चेअरमन साहेब, दीपक जाधव वातावरण तज्ञ, सुभाष रतुबे, सुरेश उशीर, काका रतुबे आणि अन्य सर्व मान्यवर मंडळी व माझ्यासमोर बसलेले सर्वच बंधू आणि भगिनींनो, बघा, यांना काहीतरी भैरवनाथांनी काहीतरी आशीर्वाद दिला असेल, ही चांगली कल्पना त्यांना सुचली। परंतु विकासराव नुसतं सुरुवात करून चालणार नाही, तर त्याच्याकडे पाठपुरावा करायला पाहिजे। महाधन असेल किंवा अन्य अशा संलग्न कुठल्या कंपन्या असतील, त्याप्रमाणे आपल्या शासनाच्या खूप योजना आहेत। आता बघा, गुरुवर्य धर्मवीर आनंदे साहेबांच्या नावाने 5000 ज्या पहिल्या सुद्धा शासनाच्या योजना होत्या, परंतु आपल्याला ते समजायचेच नाही। साध्या विहीर खोदायची असेल काय असेल, सगळ्या योजना, विहीर तर कोण खोदत नव्हते, असे पैसे लाटायचे मंडळी काही। त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे जागरूकपणे बघायला पाहिजे आणि शासनाने ज्या ज्या योजना आपल्यासाठी दिलेल्या आहेत त्याचा लाभ आपल्या गोरगरीब जनतेला व्हायला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला व्हायला पाहिजे। आतापर्यंत 20 मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाले, परंतु 2.5 वर्षामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काम केलं। 25 वर्षामध्ये कोणी केलं नसेल तेवढं मोठं काम एकनाथ शिंदे साहेबांनी उभं केलेलं आहे। मी त्यांची यशोगाथा इथे ऐकवायला तुम्हाला आलेलं नाहीये, परंतु बघा, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा उपभोग घेण्यासाठी नुसते वर्षावर बसून राहिले नाही। एका दिवसाला 5-5, 6-6 हजार लोक, गोरगरीब जनता वर्षावर जाऊ शकत होती, ती फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे। आतापर्यंत कोणी वर्षाचा हे साधा दरवाजा पण बघितला नव्हता, म्हणजे मंत्री आमदारांना सुद्धा जायला मिळत नाही। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी, आता भाऊलांनी सांगितलं, महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय रामजी रेपाळे साहेब यांच्या शुभ हस्ते वडाळी भुई येथे संपन्न झाला। आणि आता आपण हा जो पुढचा कार्यक्रम आहे इथं महाधन शेतकरी चर्चासत्र तसेच शेतमाल शिवार खरेदी विक्री शुभारंभ व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। ग्रामस्थांनो, आज आपण ही संस्था स्थापन करून 1 ते 1.5 वर्षात पदार्पण केलेलं आहे। या संस्थेच्या माध्यमातून या केंद्र शासनाच्या सहकार
विभागाने ज्या संपूर्ण देशामध्ये ज्या 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या, त्यापैकी ही एक आपली चांदवड तालुका शेतकरी उत्पादक संस्था असून या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकरी बांधवांना शेतमालाचा चांगला भाव मिळावा, तसेच शेतमालावरती प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व परिसराचा भौगोलिक विकास झाला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे. त्या माध्यमातून या संस्थेचे सर्व कामकाज पुण्यातून NCDC ही संस्था चालवते. त्यांच्या माध्यमातून आम्ही या संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी चांदवड येथे रासायनिक खत विक्री केंद्र हा व्यवसाय सुरू केलेला आहे. तसेच नवीन व्यवसाय आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे, यासाठी पूर्ण ग्रामीण भागामध्ये ज्या शेतकऱ्याचा माल असेल, उदाहरणार्थ आपण कांदा पिकापासून सुरुवात करणार आहोत आणि त्याचा उद्देश असा आहे का कमीत कमी शेतकऱ्याचा वेळ, पैसा आणि मार्केट कमिटीपर्यंत जाण्याचा जो खर्च वाचला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे उत्पन्न कसं जास्त मिळेल, हा या केंद्र शासनाचा या संस्था उभा करण्यामागे उद्देश आहे. नुकतंच आपण आत्ताच 8-1 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने सहकार मंत्री आपल्या देशाचे माननीय अमित शाह यांनी कोपरगाव येथे याच NCDC या योजनेअंतर्गत एक कोल्हे कुटुंबाचं गॅस प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन केलं. त्याच पद्धतीनं या पूर्ण देशामध्ये ज्या छोट्या मोठ्या संस्था असतील त्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रति जास्तीत जास्त कसं फायदा होईल, हा या मागच्या शासनाचा उद्देश आहे. त्या पद्धतीने आपण पहिलं पाऊल या परिसरामध्ये या आपल्या दोडमे नगरीमध्ये आज दोडमे गाव अशा ठिकाणी आहे जिथं चांदवड 15 ते 20 किलोमीटर, वणी 20 किलोमीटर आणि पिंपळगाव 25 किलोमीटर आणि या परिसरामध्ये आजपर्यंत 35-40 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, कुठल्या प्रकारचा विकास जो आपला थांबलेला आहे, कुठेतरी आपण सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या परिसरातून या व्यवसायाला सुरुवात करत आहोत आणि यामध्ये ग्रामपंचायत आणि सोसायटी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर या व्यवसायाचा शुभारंभ आपण आज सुरू करत आहोत. तसेच आपण प्रक्रिया उद्योग जे कांद्यापासून पावडर बनवण्याचा या प्रकल्पाचं आपण पाहणी करण्यासाठी आमचं संचालक मंडळ गुजरातमधील भोवई या ठिकाणी बघून आलं आणि त्याच पद्धतीने आम्ही 2-3 ठिकाणी बघून तो प्रकल्प चांदवड तालुक्यात आपण पहिला चांदवड तालुक्यातील सहकारी संस्था ती उभा करण्याचा आमचा मानस आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ चांदवड तालुक्यात 4-5 ग्रामपंचायती आहे, त्यांच्याकडे आम्ही जागेसाठी मागणी केलेली आहे. कारण याला सर्व शासन आपल्याला जागा उपलब्ध करून देणार आहे. कमीत कमी रकमेच्या याच्या भाड्या तत्वावर कमीत कमी उपलब्ध करून त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या पद्धतीने आपण नियोजन करणार आहोत. तसेच आज या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय रामजी रेपाळे साहेब एवढ्या लांबून मुंबईवरून आले, मी त्यांचं प्रथमतः संस्थेच्या वतीने स्वागत करतो. तसेच आपल्या माध्यमातून आणि माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा कांदा बटाटा या संस्थेवर प्रथमच शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली ही सत्ता स्थापन झाली. त्यांचाही आपण या संचालक मंडळाच्या सत्कार या परिसरातून आपण संस्थेच्या वतीने करत आहोत. तसेच या तरुणांना पुण्याहून आलेले पटवारे साहेब आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहे. तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण या सर्व कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि लवकरच आपण या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा प्रयत्न. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.